चपक चपक जोरात घास ना, जोरात. पूजा बघ घाबरली. मुन्नार ते टेकडी जवळजवळ 100 किलोमीटर आहे. अंदाजे सांगते जवळजवळ 3 तास तरी लागतात. आत्ता आपलं हॉटेल अगदी मार्केटमध्ये आहे. आत्ता इथे टेकडी जरी म्हणत असलो तरीसुद्धा याचं जुनं नाव कुंबळी असं आहे. कुंबळी हे गरम मसाल्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. इथून गरम मसाले आपल्या भारतात तर पाठवले जातातच, पण परदेशातही पाठवले जातात. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आहे आपला केरला टूरचा 3रा दिवस. 2 दिवस आम्ही खाल्लो डोसा, इडली आणि मेंदूवडा. पण आज नको, आज असं वाटतं नको बाबा ते, म्हणून घेतलंय पराठा, कांदे पोहे आणि पुरी भाजी. पुरी भाजी संपत आली. संपत आली नाही, संपली. कशी होती पुरी भाजी? छान. पोहे छान आहेत, पण थोडेसे वेगळे आहेत. आपण करतो तसे नाही. आपल्याकडे मुंबईत करतात तसे नाही आहेत. बघ ना, कलरवरूनच कळतंय. पराठा छान आहे. पराठ्याचा रिव्ह्यू नाही देत, जाऊ दे. एक्सक्यूज मी सर, रिव्ह्यू मिळेल का? काल रात्री 8 वाजता मुन्नारवरून आलो आपण टेकाडीला आणि आत्ता सकाळी आलेलो आहोत एलिफंट जंक्शनला. आपण ज्या हॉटेलमध्ये उतरलोय ते टेकाडीला अगदी मार्केटमध्येच आहे आणि तिथून हे 15 ते 20 मिनिटं इतक्या अंतरावरती आहे. नाश्ता केला आणि आता इथे आलेलो आहोत. छान असा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अशी एलिफंट जंक्शन आहेत. आत्ता आपण जिथे आलोय ते मार्केटपासून अगदी जवळ आहे. आम्ही या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग केलेलं होतं. इथे वेगवेगळी पॅकेजेस आहेत. मुलांनी एलिफंट राईड आणि एलिफंट बाथ असं पॅकेज घेतलं होतं. जवळजवळ अर्धा तासाची एलिफंट राईड होती आणि त्यानंतर एलिफंट बाथ म्हणजे आपण हत्तीला आंघोळ घालायची आणि हत्ती आपल्याला आंघोळ घालतो. आत्ता आम्ही सकाळी लवकर आलोय. पहिलं या ठिकाणी आम्हीच आलोय. नंतर इथे गर्दी होत जाते. थोडं जर लवकर आलं तर आपल्याला छान एन्जॉय करता येतं. जवळजवळ या ठिकाणी आपले 2 तास तरी जातात.
ഡ്രോപ്പ് ഉണ്ടായിരുന്നു രാവിലെ. ഞാൻ നോക്കട്ടെ, ആണെങ്കിൽ ചോദിച്ചു കൊടുക്കാം. കൊച്ചിയിലുള്ള നമുക്ക് ട്രിപ്പ് തരുന്നവരുണ്ടല്ലോ, അവിടെ ചോദിച്ചു കൊടുക്കാം. ആ ഉണ്ടെങ്കിൽ ഞാൻ നോക്കിയിട്ട് വിളിച്ചു തുടങ്ങാം. കഴിഞ്ഞല്ലോ, പരിപാടി കഴിഞ്ഞല്ലോ. ഏതെങ്കിലും തോന്നി आली ओ या पप्पा रेकॉर्डिंग बघ कुठून करतात. मीनाक्षी हा 22 इयर्सची अच्छा आणि ही राणी 33 इयर्सची हो का आणि मीना 25 इयर्सची. अच्छा टोटल 4 एलिफंट्स आहेत हा आणि एक एलिफंट अंबिका, ती अच्छा. सगळ्यात टॉलेस्ट आहे. जे आता हे लोक दोघं बसून गेले. अच्छा त्याचा हाईट आहे बोललं तर 8.9, अच्छा सगळ्यात टॉलेस्ट टिकेट. अच्छा हा एरिया किती आहे. 30 एकर. 30 एकर. अच्छा इथे खूप जास्त गर्दी केव्हा असते. बघा हे कमर्शियलाइज नाहीये. अच्छा. वर्क करतो एलिफंटसाठी. ओके जास्त करून पूर्ण असं प्रीमियम घेतो, त्यांना ॲनिमल्सचा एक आवड आहे. आवड आहे जशी आमची मुलं हा. दोन्ही. तेच अच्छा त्यांना वेलकम आहे. ओके रश हरीबरी असं काम नाही. अच्छा आणि इकडे बोललं तर हे 2-3 राईड झाल्यानंतर एक 20-25 मिनिटाचा रस्ता असतो, त्याच्यानंतरच ते राईडला जाणार. अच्छा म्हणजे बिझनेस म्हणून तुम्ही करतच नाही. बरोबर. म्हणजे हे पूर्ण जे आहे ना एक जे 30 एकरची ते यांच्यावर नावावरती. आणि हे 4 एलिफंट आमचं स्वतःच झालं. ओके स्वतःचे आहेत. अच्छा सरांचं. ओके हा बरोबर आहे. आपण जिथे करतो ते आपलंच आपलं म्हणूनच आपण करतो ना. थँक्यू. मजा आया. तू देईल काय तुझा दीप वाचलो ना. वन सिंगल रफ आहे. ठीक आहे. जोरात घास ना. जोरात कशाला भीती वाटते आधी. पूजा बघ काबरली. केस विचारते पूजा. हे काय इकडे एक डोळा खाली आहे. खर्राटे बघ कसं देतो. खर्राटे बघ कसं देतो.
Viruyan. 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 टाइट पकडो. टाईट पकड दी. विरुyan. दोन्ही कसं काढणार एकदम. माझ्या पण अंगावर उडालं. विरुyan. लांब लांब उभी राहा. फोटो. विरुyan. अरे बापरे. विरुyan. 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 सगळं फोनवर उडालं पाणी. टाईट पकड पूजा टाईट पकड. हसू नको. हसू नको. पूजा टाईट पकड. विरुyan. घेते ना ते उडवू दे ना. अरे उडवू तर दे. तिलाच हे पूर्ण वेळ. अरे त्याला काय झालं. विरुyan. चपक विरुyan. चपक. विरुyan. जवळजवळ 30 ते 32 एकर एवढा हा एरिया आहे आणि सगळीकडे ना वेलचीची लागवड केलेली आहे. इथे आलेली आहे वेलची. ही बघा, ही फुलं पण खूप छान आहेत. ही बघ, छोटी छोटी छान आहे ना. सगळं असं पूर्ण भरलेलं आहे झाडांनी या वेलचीच्या. चहा कोणी घेतलाय. एक माझा एक कॉफी आहे. आणि आमची दोघांची कॉफी आहे. ते चहा घे. मजा आली. यस. पाणी कसं उडवलं पूजा. हातींबरोबर एक्सपिरियन्स खूप छान होता. छान होता. मस्त. अरे त्यांना शिकवलेलं कसं छान होतं बघितलं ना. कमांड कशी होती त्यांची. माणसं पण नाही एवढी ऐकतात. आपल्या घरी पण आहे तशी. आपल्या घरी पण आहेत तशी. पहिला रेकॉर्ड करतोय बिहाइंड द कॅमेरा. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्कीच करा. एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.